नमस्कार, मी सविता तोत्रे. मैत्रिणींनो, सर्वप्रथम तुम्हाला सगळ्यांना गुड मॉर्निंग. आणि आता सकाळचे 9 वाजले तर सगळं काम आवरलंय आणि मी आता बसले ब्लाऊज स्टिचिंग करायला. तर ब्लाऊज स्टिचिंग करताना विचार आला की तुम्हाला पण ही आयडिया सांगायला पाहिजे. म्हणजे बरेच ताईंना जे नवीन शिकतात त्यांना प्रश्न पडलेला असतो की फुगाबाई कशी कटिंग करायची आणि कशी स्टिचिंग करायची. तर एकदम साधी सोपी आयडिया मी तुम्हाला सांगणार आहे. आता कटिंग करताना तर तुम्हाला दाखवता नाही आलं, कारण आता माझ्या लक्षात आलं आणि नितीन पण झोपलेला होता. तर तो पण आताच उठलाय, त्याने त्याचं आवरलं. तर माझ्या मनात असं आलं की तुम्हाला ही पण तुमच्यासोबत शेअर करायला पाहिजे. म्हणजे तुम्ही जर नवीन शिकत असता आणि तुमच्याकडे जर ब्लाऊज आला फुगाबाईचा, तर फुगाबाईमध्ये पण भरपूर प्रकार असतात. पण साधी सरळ आणि सोपी एक आयडिया सांगायची मला तुम्हाला, त्याच्यासाठी हा व्हिडिओ बनवते. तर नितीनला म्हटलं व्हिडिओ शूट कर, तर तो म्हणला ठीक आहे. तर आता मी तुम्हाला आयडिया सांगते की काय करायचं ते. तर व्हिडिओ लास्ट पर्यंत बघा, कारण मी स्टेप बाय स्टेप तुम्हाला माहिती सांगणार आहे आणि ही माहिती तुमच्या खूप उपयोगीत येणार आहे. तर तुम्हाला खूप साधी सोपी आयडिया सांगते. पप पण सुंदर येतो याच्यामध्ये, तुम्ही मोठा पप छोटा पप घेऊ शकता आणि काय करायचं ते पण सांगते तुम्हाला. तर नितीन जरा जवळ ये. तर हे बघा मैत्रिणींनो, ज्यावेळेस आपण बाही कटिंग करतो त्यावेळेस आपण काय करतो, बाहीचा कपडा आहे तो सरळ असतो. आता मी तुम्हाला दुसऱ्या ब्लाऊज वरती सांगते. हे बघा, आपल्याला समजा बाही कटिंग करायची, तर तुम्ही बाहीची उंची आहे ही मोजून घेतली. समजा इथं उदाहरणार्थ बाहीची उंची तुम्हाला शिवून 10ची ठेवायची किंवा 9ची ठेवायची, तुमच्या आवडीनुसार तुम्हाला किती ठेवायची. त्याच्यामध्ये तुम्हाला काय करायचंय, एक्स्ट्रा मार्जिंग साठी मिळवायचंय. म्हणजे तुमचं शिलाईमध्ये किती जातं ते मिळवायचंय. आणि त्याच्यामध्ये तुम्हाला फुगाबाई करायची, तर त्याच्यामध्ये एक्स्ट्रा फुगा यायला पाहिजे किंवा पप यायला पाहिजे. त्याच्यासाठी तुम्हाला 2-2.5 इंच जास्त ठेवायचे. तुम्हाला जेवढा उंच पप पाहिजे तेवढं तुम्ही ऍड करायचंय. एकदम जास्त पण ऍड नाही करायचं. 2 इंच, 2.5 इंच किंवा 3 इंच एवढं ठेवायचंय. तर एवढं ऍड करून मग तो कपडा मोजून घ्यायचा आहे. आता हा कपडा मोजून घेतल्याच्या नंतर म्हणजे तुमचं पूर्ण बाहीची उंची, त्याच्यामध्ये तुमचं शिलाईमध्ये किती जाणार आहे ते, आणि तुमचं 2.5-3 इंच एक्स्ट्रा. आता तुम्ही म्हणता 3 इंच एवढं एक्स्ट्रा का सांगता, तर हे बघा आता तुम्हाला मी ह्या बाहीवर सांगते. तर इथं काय करायचंय, तुमची हे बघा ही बाहीची उंची, संपूर्ण ही बाहीची उंची. आता तुम्हाला इथं मी दाखवते. ही तुमची झाली बाहीची पूर्ण उंची. आता तुमची बाहीची उंची याच्यामधून शिवून किती आहे, 9.5. तर 9.5 मधून इथं अर्धा इंच गेलं, खाली राहिलं 9. त्याच्यामध्ये बघा तुमचं इथं पण खाली शिलाईमध्ये अर्धा इंच जाणार आहे. तुमचं शिलाईत किती जातं ते तुम्ही ऍड करायचंय. त्याच्यामध्ये इथं हा जॉईंट येतो, तर इथं पण तुम्हाला वरचा अर्धा इंच आणि खालच्या साईडचा कपडा अर्धा इंच, म्हणजे हा अर्धा इंच आणि हा अर्धा इंच, 1 इंच झालं. हे अर्धा 1.5 इंच झालं आणि इथं अर्धा इंच, तर तुमचं 2 इंच झालं. आणि तुमचा पप यायला पाहिजे थोडासा. तुम्हाला किती पप पाहिजे ते तुम्हाला ऍड करायचं. त्याच्यामध्ये 1 इंच, म्हणजे 1 इंचाचा समजा आता हा पफ आहे, तर हा शिवून 1 इंचाचा राहिला, म्हणजे पूर्ण उंची घेऊन 1 इंच राहिला. तर हे बघा ही शॉर्ट पफ बाही म्हणतात याला. तर याला फक्त एवढ्या जागेतच पफ येतो. तर ह्या बाईची उंची मी किती घेतली ते पण सांगते तुम्हाला सविस्तर. तर हे बघा, हा जास्त मोठा पप येत नाही आणि खूप सुंदर बसतो. तुम्हाला जास्त पप पाहिजे असला तर बाईची उंची आहे, म्हणजे पपची उंची ती जास्त घ्यायची तुम्हाला. जसं मी तुम्हाला बोललं की बाईची उंची त्याच्यामध्ये तुमचं शिलाईमध्ये किती जातं ते ऍड करायचे. आणि तुम्हाला पप किती उंच घ्यायचा त्याच्यासाठी मग तुम्ही 1 इंच, 2 इंच, 2.5 इंच आणि 3 इंच एवढं तुम्ही पपनुसार उंची वाढवायची, बाईची उंची. तर आता हे लक्षात आलं तुमच्या. त्याच्यानंतर काय करायचं आपल्याला, उंची वाढवल्यानंतर तुमची बाहीची बॉर्डर किती आहे, म्हणजे जो ब्लाऊज पीस आहे त्याची बॉर्डर किती येते, तुमच्या ब्लाऊज पीसची बॉर्डर किती येते, ती बॉर्डर तुमची किती येते त्याच्यामधून काय करायचं तुम्हाला, त्या बॉर्डर मध्ये वरती अर्धा इंच सोडून द्यायचं शिलाईसाठी आणि सोडून द्यायचं अर्धा इंच शिलाईसाठी, म्हणजे खाली आपला काट येतो तर तो अर्धा इंच एक्स्ट्रा असतो. आणि इथं वरती आपल्याला कपडा सोडायचा आहे अर्धा इंच आणि कटिंग करून घ्यायचं, सरळ लाईन ओढायची, कटिंग करून घ्यायचंय. त्याच्यानंतर वरची उंची, म्हणजे आता तुम्ही काय करायचं, त्याच्यामधून वरचा अर्धा इंच सोडून दिलं, खालचा अर्धा इंच सोडून दिलं. आता बाहीच्या उंचीमधून तुमचं जे राहिलेला मधला भाग आहे तो कट करायचा. म्हणजे आता तुमच्या बाहीची उंची तुम्ही जी टोटल घेतली होती त्याच्यामधून तुमचा तो कट झाला. आता कट झाल्याच्या नंतर वर तुमचा किती भाग राहिलाय त्याची ती सरळ पट्टी काढून घ्यायची. हे बघा, आता इथं ही पट्टी काढून घेतल्यानंतर म्हणजे ही सरळ पट्टी, हिला मी कुठं आकार वगैरे काही दिला नाही, ही सरळ पट्टी, ही पण सरळ पट्टी आहे. आता ह्या सरळ पट्टीला आपल्याला काय करायचं, जर फुगाबाई आहे जास्त पप घ्यायचंय तुम्हाला तर इथं चुन्या जास्त घ्यायच्यात. त्याच्यासाठी तुम्हाला इकडे जॉईंट द्यायचंय, म्हणजे आपल्याला बाही आहे ती फिटिंग करताना आतमध्ये कपडा कमी नको पडायला. तर इथं काय करायचंय, फुगाबाई स्टिचिंग करताना इथं
2-2.5 इंच सोडून द्यायचं, ह्या साईडने 2-2.5 इंच सोडून द्यायचंय आणि त्याच्या बाहेर परत जॉईंट मारायचंय आणि मधला जो भाग आहे त्याचा तुम्हाला काय करायच्या, चुन्या घ्यायच्या. आता ह्या चुन्या जर अजून तुम्हाला जास्त पाहिजे असल्या तर तुम्ही इकडे जास्त मोठा जॉईंट मारायचाय आणि मग तुमचा काय जास्त मोठा पप येईल. तुम्हाला जास्त पप नसला पाहिजे तर कमी चुन्या घ्यायच्या. तर हे बघा, ह्या मधल्या भागाला मी चुन्या घेतल्यात. आता ह्या चुन्या घेण्याची तुम्हाला आयडिया पण सांगते मी. इथं निशाण केलं, दोन्ही भाईला सेम निशाण करायचंय, चुन्या घेतल्यात. आता ह्या चुन्यांचं तोंड बघू शकता तुम्ही. हे बघा, ह्या चुन्यांचं तोंड आहे तर ह्या साईडला आहे, म्हणजे हा पूर्ण चुन्यांचं तोंड ह्या साईडला आहे. तर खालच्या बाजूच्या चुन्या येतात त्या ह्या साईडला घ्यायच्या. सेम नाही घ्यायच्या, वरच्या आणि खालच्या सेम नाही घ्यायच्या. वर जर इकडे तोंड करून घेतल्यात तर खालच्या चुन्यांचं तोंड इकडे आलं पाहिजे. तेव्हा काय होतं, फिरते आणि फिरल्यानंतर हे बघा पप खूप सुंदर बसतो. आता मी तुम्हाला असं लावून दाखवते. तर हे बघा, आता हिला फिटिंग केल्यानंतर इकडे फिटिंग येईल असं पूर्ण आणि पप बघा किती सुंदर आलं. तर अशा प्रकारे पप आला पाहिजे. आता इकडे बघा, ह्या चुन्यांचे तोंड आहेत ते इकडे जवळ दाखवून येते. ह्या चुन्यांचे तोंड आहेत ते इकडे येतं आणि इथलच्या खालच्या चुन्यांचे तोंड बघा ह्या साईडला आहे, ह्या साईडला. तर पप असा घ्यायचाय. काय होतं, आपण काय करतो, ह्या चुन्या येतात, ह्या एका साईडला तोंड केल्यावर इकडच्या चुन्यांचा भाग आहे तो पण ह्या साईडलाच तोंड करतो आणि मग काय होतं, ह्या लाईनिंग आहेत त्या व्यवस्थित बसत नाहीत. एखाद्या कपड्याच्या चुन्या व्यवस्थित बसतात, एखाद्या कपड्याच्या चुन्या बसत नाहीत. त्याच्यासाठी जर ही आयडिया एवढी बेस्ट आहे, तुम्ही कोणत्याही कपड्याची फुगाबाई शिवा, म्हणजे सिल्क कपड्याची शिवा किंवा कोणत्याही कपड्याची शिवा आणि अशा जर चुन्या घेतल्या तर खूप सुंदर बाई बसते. तर नेव्ही ब्ल्यू गोल्डन कलरचा ब्लाउज आहे, साडी पण अशीच आहे आणि हे बघा पप बघा किती सुंदर आलाय. आणि ज्यावेळेस तुम्हाला हा पप तयार झाला, इकडे चुन्या घेतल्या, इकडे चुन्या झाल्या, नंतर काय करायचंय, हा खालचा काठ आहे तो असा ठेवायचाय, इकडे शिलाई मारून घ्यायची, नंतर त्याच्यावर दाब शिलाई मारायची आणि नंतर आपल्याला अस्तरचा कपडा असा ठेवून घ्यायचा आहे उलटा बाहीवर आणि शिलाई मारून घ्यायची, नंतर दाब शिलाई मारायची, याला आतमध्ये फोल्ड करायचं. हे बघा अशा प्रकारे. आणि आता इथं काय करायचं, तुम्हाला ही जी तुमची दाब शिलाई आहे ही दिसायला नको तेवढा कपडा अस्तरचा फोल्ड करायचा आहे. हे बघा असा आणि बरोबर जी शिलाई आहे त्याच्यावरती याच्यावर शिलाई मारून घ्यायची आणि अशी शिलाई मारल्यानंतर आता मी इथे टाचणी लावते आणि तुम्हाला दाखवते. हे बघा ही झाली फुगाबाई. आता हा दंड घे. आता फिटिंग करताना आता तुम्हाला बाई स्टिचिंग करायची तर काय करायचं, इथं मध्ये ह्या मध्याला मधून कट करायचं आणि आपली जी साधी रेग्युलर फुगाबाई आहे, अगोदर काय करायचं, नॉर्मल फुगाबाई कटिंग करून घ्यायची. ती नसेल तुमच्याकडे तर साधी बाई आहे, ती साधी बाई ठेवायची तुम्हाला आणि साध्या बाईचा आकार याच्यावरती मांडून याला एवढा सेप देऊन घ्यायचा. फक्त इथलचा मुंड्यामधला आकाराचा सेप देऊन घ्यायचाय. हा मुंड्यातला आकाराचा सेप देऊन घ्यायचा आणि बाही डायरेक्ट लावून टाकायची. खूप सुंदर बाई बसते, काही प्रॉब्लेम येत नाही, खूप सुंदर बसते बाई. तर ही फुगाबाई तुम्हाला कशी वाटली, ही आयडिया तुम्हाला कशी वाटली कमेंट करून सांगा. ह्या फुग्याची उंची तुम्ही जास्त पण घेऊ शकता, ह्या फुग्याची बाहीची उंची तुम्ही कमी पण घेऊ शकता, मग तुम्हाला जेवढा पप पाहिजे. पण अशी जर शिवली तर खूप सुंदर बसते. म्हणजे काठ मोठा असला, तुम्ही म्हणता ना एवढा मोठी बॉर्डर आहे आणि मला फुगाबाई एवढी पाहिजे, तेव्हा छोट्या बॉर्डरच्या ज्या पैठण्या असतात त्याच्यामधला ब्लाऊज आहे तो तुम्ही तसा करायचा आहे. आणि आता इथं बघा ही पैठणीचा ब्लाऊजची बॉर्डर आहे ती खूप मोठी आहे, त्याच्यामुळे मग मी इथं छोटा पप घेतलाय. फुगाबाई घालायची होती पण त्या मला म्हणल्या की कसं काय करणार मग तुम्ही, मला तर खूप इच्छा आहे. त्यांना म्हणलं टेन्शन घेऊ नका, मी करीन ते तुम्हाला आवडून का. तर त्या बोलल्या हो तुम्ही जे करता ते मला आवडून, कारण त्यांची ब्लाऊज माझ्याकडे नेहमी असतात. तर त्या म्हटल्या तुम्ही खूप छान करता जे करता ते. तर म्हटलं चला तुमच्यासोबत पण हा व्हिडिओ शेअर करावा. मोठ्या काठाचा ब्लाऊज असला मोठ्या बॉर्डरवाला तर कसा करायचा, तर ही तुम्हाला बघितल्यानंतर आयडिया येईल आणि तुम्ही पण तुमच्या कस्टमरचं ब्लाऊज शिवू शकता किंवा स्वतःचं ब्लाऊज शिवू शकता. बघा ही पण फुगाबाई रेडी झाली आणि ही बघा ती पण रेडी केली. म्हणजे असं नाही की मी तुम्हाला एकच करून दाखवलंय, म्हणजे तुम्हाला फक्त करून दाखवायसाठीच मी हा बनवलाय. हा कस्टमरचा ब्लाऊज आहे आणि हा मला द्यायचा आहे. तर हे बघा दोन्ही बाही मी रेडी करून घेतल्यात. तर मग लक्षात आलं माझ्या की तुमच्यासोबत पण हा व्हिडिओ शेअर करायला पाहिजे, कारण तुम्हाला पण ह्या व्हिडिओची गरज असू शकते. तर ज्या नवीन मैत्रिणी शिकतात त्यांच्यासाठी खूप महत्वाची माहिती होती ही. तर मला तुमच्यासोबत छोट्या छोट्या गोष्टी शेअर करायला आवडतात. जे रिअल मध्ये आहे मी तुम्हाला ते दाखवते. व्हिडिओ लास्ट पर्यंत बघत जा, व्हिडिओला स्किप नका करत जाऊ आणि तुमच्या ज्या गरजू मैत्रिणी त्यांना पण व्हिडिओ शेअर करा. तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून मला नक्की सांगा. भेटूया अशाच नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या.